जुग अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काय, हे बालगीत म्हणत आपण लहानाचे मोठे झालो. भारतातील रेल्वे विजेवर धावू लागली आणि या धुरांच्या रेषा कायमच्या बंद झाल्या. त्या घटनेला 3 फेब्रुवारी रोजी 100 वर्ष पूर्ण होतात. रेल्वेच्या विद्युतीकरणानं फक्त धूर संपला असं नाही, तर रेल्वेचा वेगही वाढला. या 100 वर्षापूर्वी झालेल्या विद्युत क्रांतीची गोष्ट नक्कीच समजून घ्यायला. नमस्कार, मी राम. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. रेल्वे बंद असेल तर प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यावर काही ना काही हा परिणाम होतो. अशी रेल्वे जेव्हा विजेवर धावू लागली तेव्हा अनेकांचे आयुष्य बदलले. 3 फेब्रुवारी 1925 हा तो दिवस होता. याच दिवशी भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे ही बॉम्बे व्हीटी म्हणजे आताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला हार्बर दरम्यान केवळ 4 डबे घेऊन धावली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तेव्हा हे रेल्वेचे डबे लाकडी होते. तिचा वेग 50 मैल प्रति तास होता. या रेल्वेसाठी 1500 व्होल्ट डीसी म्हणजे डायरेक्ट करंट वापरून विद्युतीकरण करण्यात आले होते. या पहिल्या वेळेला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचे शिल्पकार होते लेस्ली विल्सन, कॅमल लियर्ड आणि वुडिगन वॅगन फॅब्रिक. आता आपल्याला हे माहीतच आहे की 18 एप्रिल 1853 रोजी भारतातच नव्हे तर आशियातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर व्हीटी म्हणजे आताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान धावली होती. ही ऐतिहासिक गाडी तेव्हा वाफेच्या इंजिनावर धावली होती. तिच्या इंजिनात कोळसा भरण्यासाठी ती तेव्हा भांडूप स्थानकात देखील थांबली होती. आधी वाफेचे इंजिन, मग डिझेल इंजिन आणि नंतर विद्युतीकरण असे टप्पे रेल्वेने पार केले आणि रेल्वे अधिक वेगाने धावू लागली. आता तर आपण बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करतो, पण हा सारा प्रवास सुरू झाला त्यात विद्युतीकरणाने फार मोठी भूमिका पार पाडली. प्रदूषण रहित रेल्वे युगाची सुरुवात करणारे विद्युतीकरणाचे टप्पे आपण खाली जाणून घेऊया. सन 1925 भारतीय रेल्वेचे पहिले इलेक्ट्रिक इंजिन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेवर 4 डबे घेऊन धावले. सन 1927 पहिली 8 डब्यांची विजेवर चालणारी लोकल मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर धावली. सन 1928 पश्चिम रेल्वेवर पहिली विजेवर चालणारी लोकल धावली. सन 1961 पहिली 9 डब्यांची लोकल मध्य रेल्वेवर धावली. सन 1986 पहिली 12 डब्यांची लोकल मध्य रेल्वेवर धावली. काही काळापूर्वी आपल्या रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केली की देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात येईल. त्यानुसार देशभर काम सुरू असून वेगाने भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण होत आहे. हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा भारतीय रेल्वे ही 100% विद्युतीकरण झालेली जगातील दुसरी रेल्वे असेल. रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या शतकपूर्तीचा सोहळा मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार आहे. हा सोहळा फक्त रेल्वेचाच नव्हे तर देशाच्या विकासाचा सोहळा आहे, कारण रेल्वे आपल्या विकासाचे सुपरफास्ट इंजिन आहे.